यानंतर पुढची बातमी पाहूया। शरद पवारांनी केंद्राची Z+ सुरक्षा नाकारलेली आहे। शरद पवार यांना Z+ सुरक्षा देण्यात आलेली होती, मात्र ही सुरक्षा नाकारण्यात आलेली आहे। आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। शरद पवारांना केंद्राने Z+ सुरक्षा देऊ केली होती, मात्र ही सुरक्षा शरद पवारांनी नाकारलेली आहे। या संदर्भातली बैठक दिल्लीमध्ये शरद पवारांसोबत सुरू होती, मात्र आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। शरद पवारांना केंद्राने जी सुरक्षा दिलेली होती Z+ सुरक्षा, ती शरद पवारांनी नाकारलेली आहे। शरद पवार यांच्या सुरक्षेमध्ये Z+ सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला होता। याआधी सुद्धा शरद पवारांना सुरक्षा देण्याचा प्रयत्न झालेला होता, मात्र आता Z+ सुरक्षा शरद पवारांनी नाकारलेली आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाचे अधिकारी सकाळी शरद पवारांच्या घरी दाखल झालेले होते। त्यांनी शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली, मात्र ही सुरक्षा शरद पवारांनी नाकारलेली आहे। शरद पवार यांच्यासोबत दिल्लीमध्ये ही बैठक सुरू होती। केंद्रीय गृह मंत्रालयाचे अधिकारी शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते आणि महत्त्वाची बैठक त्यांच्यामध्ये झाली। यानंतर नेमकं शरद पवार काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष होतं आणि आत्ताची महत्त्वाची बातमी, शरद पवार यांनी केंद्राने देऊ केलेली Z+ सुरक्षा नाकारलेली आहे। शरद पवार यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलेला होता। सागर कुलकर्णी माझे सहकारी आपल्यासोबत आहे। सागर, बऱ्याच वेळापासून ही बैठक सुरू होती शरद पवारांसोबत आणि आत्ताची महत्त्वाची बातमी, केंद्राची Z+ सुरक्षा शरद पवारांनी नाकारली। गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये शरद पवार यांना करणारी त्यांचे सर्व अधिकारी भेटले होते आणि त्यांनी त्या संदर्भामध्ये आपणास सुरक्षा देण्याचे कारण सांगितली होती। यानंतर शरद पवार दौरा होता। या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि या भेटीच्या नंतर शरद पवार यांनी त्यांची जी सुरक्षा अतिरिक्त वाढवण्यात आली होती, जी केंद्रीय सरकारच्या अखत्यारीतले असणारे ऑफिसर्स होते त्यांच्या संदर्भातली, ती नाकारल्याची माहिती उपलब्ध होत आहे। याचं प्रमुख कारण म्हणजे आपणावर हेरगिरी करणं किंवा आपल्यावर लक्ष ठेवण्याचा विषय आहे का, अशी एक आता चर्चा सुरू झालेली आहे। याचं प्रमुख कारण म्हणजे महाविकास आघाडीतल्या नेत्यांनीच या संदर्भात काही विधानं काही दिवसांपूर्वी केली होती आणि त्याच्यानंतर या संदर्भातली चर्चा सुरू होती। विशेष म्हणजे रोहित पवार, जे पवार कुटुंबियांचे सदस्य आहेत, स्वतः शरद पवारांच्या घरातले आहेत, त्यांनी सुद्धा असा संशय व्यक्त केला होता। यानंतरच आता स्वतः शरद पवार यांनी ही सुरक्षा नाकारलेली आहे। नेमकं तांत्रिक कारण काय सुरक्षा नाकारण्याचं दिलेलं आहे हे स्पष्ट झालेलं नाही। या संदर्भात शरद पवार यांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण कदाचित पुढील काही वेळात देण्यात येईल, पण तूर्तास तरी जी महत्वाची बातमी आहे ती म्हणजे शरद पवार यांना केंद्र सरकारने जी सुरक्षा अतिरिक्त घेण्याची हे केल्या होत्या, भूमिका घेतली होती, ती मागणी फेटाळलेली आहे शरद पवारांनी। राज्यातल्या ज्या अंतर्गत येणाऱ्या सुरक्षा कर्मचारी आहेत ती सुरक्षा कायम ठेवली जावी अशा स्वरूपाची भूमिका शरद पवार यांची दिसून येते। सागर, ज्या पद्धतीने तुम्ही आधी सांगितलं त्याच पद्धतीने शरद पवार सुद्धा, जसं तुम्ही म्हणताय विरोधक बोलले होते, तसं शरद पवार यांनी सुद्धा हे वक्तव्य केलेलं होतं खरं तर, की माझ्यावरती पाळत ठेवण्यासाठी अशा पद्धतीने सुरक्षेमध्ये वाढ केली जाते का, आणि एक प्रकारे तीच भूमिका असू शकते ही Z+ सुरक्षा नाकारताना। वास्तविकतेत अशा स्वरूपाच्या सुरक्षा ज्यावेळेस देतात त्यावेळेस त्याची नेमकी कारणं ही गोपनीय पद्धतीने ठेवली जातात। केंद्र सरकारच्या वतीने आपणास माहित आहे की काही दिवसांपूर्वीच सरसंघचालक मोहन भागवत असतील, त्यानंतर शरद पवार असतील आणि अजून काही जे काही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे लोक मोठे आहेत त्यांना सूचना ज्या सुरक्षा आहेत त्या प्रोव्हाइड करण्याच्या भूमिका घेतली गेली होती। आणि ही सुरक्षा देत असताना त्याचं कारण रीतसर हे संबंधित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलं जातं। वास्तविकतेत केंद्राचे ज्यावेळेस कर्मचारी जे आहेत ते शरद पवार यांना भेटायला मुंबईत आले होते आणि त्यांनी तशा स्वरूपाची सूचना देखील मांडली होती की नेमकं याचं कारण काय आहे हे थेट पवार यांनी बाहेर सांगितलं नाही। पण स्वतःच भूमिका मांडत असताना पवारांनी स्पष्ट सांगितलं आहे की माझ्यावर हेरगिरी करणं, माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी अशा स्वरूपाची काही सुरक्षा देतात की काय, निवडणुका आहेत महाराष्ट्रामध्ये, अशा स्वरूपाचं एक राजकीय वक्तव्य केलं गेलं होतं। अर्थात त्याची रीक त्यांच्या इतर पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा उपस्थित केली। यामुळेच मुद्दा उपस्थित राहिला होता की आता शरद पवारांना सुरक्षा का दिली जाते आणि ती शरद पवारांनी आता नाकारल्याचं समोर आलेलं आहे। वास्तविकतेत एखाद्या व्यक्तीला कुठली सुरक्षा दिली जात असते तर त्याचं कारण हे जे गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत त्या रीतसर देत असतात आणि जर कारण त्या संबंधित व्यक्तीला पटलं नाही
ती त्यांनी स्वतःला स्वीकारायची अथवा नाकारायची याचाही अधिकार असतो. आता या संदर्भात पुढे होम मिनिस्ट्रीच्या अंतर्गतले जे अधिकारी आहेत ते नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. निश्चित सागर, माझ्यासोबत असाच राहा. महत्वाची बातमी आहे. नेमकी शरद पवार यांना देऊ केलेली Z+ सुरक्षा काय असते हे जाणून घेऊया. विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार स्वतः मैदानामध्ये उतरले. शरद पवारांचा विविध जिल्ह्यांमध्ये दौरा आहे. पवारांच्या घरी अनेक बैठका आणि गाठीभेटी होत असतात. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वपक्षीय नेत्यांच्या गाड्यांची अडवणूक केली जाते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी खबरदारी म्हणून ही सुरक्षा देऊ करण्यात आली होती. Z+ भारतातली सर्वोच्च सुरक्षा मानली जाते. Z+ सुरक्षेमध्ये एकूण 55 कर्मचारी असतात. एक बुलेट प्रूफ गाडी, 2 एस्कॉर्ट वाहनं सुद्धा या सुरक्षेमध्ये असतात. CRPFचे 10 जवान, NSG कमांडो या Z+ सुरक्षेमध्ये असतात. सुरक्षेमधल्या कमांडोंना मार्शल आर्टचं प्रशिक्षण असतं. जवानांकडे आधुनिक हत्यारं असतात. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह VVIP व्यक्तींना Z+ सुरक्षा दिली जाते.